अमोल कोल्हे पहिल्यांदाच खासदार पण 3 वेळा संसद रत्न पुरस्कार। शिवाजीराव आढळराव पाटील 3 वेळा खासदार, हरल्यानंतर देखील चांगला जनसंपर्क। शिरूरमध्ये कोणाचा ट्रेलर चालणार, मतदानातून रेटिंग कोणाला जास्त मिळणार, खरा स्टार कोण ठरणार हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे। बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबियांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार हे निश्चित झालं आणि त्यामुळेच इथल्या लढतीवर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण अमोल कोल्हेच इथून उमेदवार असतील हे राष्ट्रवादी शरद पवारांकडून आधीच ठरलेलं। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अमोल कोल्हे अजितदादांसोबत गेले, त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीला देखील उपस्थित राहिले, पण नंतर त्यांनी डायरेक्ट यू टर्न घेतला आणि शरद पवारांना साथ दिली आणि कदाचित त्यामुळेच ते अजित पवारांच्या रडारवर आलेत। दादांनी अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा विडाच उचललाय। 2009 मध्ये नव्यानं अस्तित्वात आलेल्या शिरूर मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक झाली। पुणे-लगतचा परिसर आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होत असल्याने हा मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा ठरला। 6 विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश होतो। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी, हडपसर या विधानसभा मिळून शिरूर लोकसभा क्षेत्र बनलंय। जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके आमदार आहेत। राष्ट्रवादीच्या दोनही गटांशी ते जवळीक साधून आहेत। तर आंबेगावमध्ये सलग 7 टर्म आमदार असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाले आहेत। खेडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येणारे दिलीप मोहिते पाटील यांना अजित पवार यांचं समर्थक मानलं जातं। तर शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचं अमोल कोल्हे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत। बोसरीमधून महेश लांडगे हे या मतदारसंघातील भाजपचे एकमेव आमदार आहेत। तर चेतन तुपे पाटील हे हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि कोल्हेंशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळेच शिरूर मतदारसंघात काही छुपे आणि अंतर्गत खेळी खेळल्या जातील का, हे सारे आमदार आता कोणाच्या मागे किती ताकद लावणार यावर विजयाची बरीच गणितं अवलंबून असतील। मूळचे शिवसेनेचे असलेले अमोल कोल्हे आणि 2019च्या लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत संसद भवन गाठलं। आता परत खासदार अमोल कोल्हे हेच शिरूर लोकसभेसाठी रिंगणात उतरतायत। मात्र 2024ची लोकसभा निवडणूक ही अमोल कोल्हे यांच्यासाठी कठीण असणार आहे, कारण खूप चर्चा आणि घडामोडीनंतर आढळरावांचं नाव आता पुढे येत आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं। 2004च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तब्बल 2 दशकांनंतर घर वापसी केली आहे। अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या महायुतीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय गणितं आता बदलली आहेत। खरं तर आढळरावांचा पत्ता कट होण्याची चिन्ह दिसत होती। त्यांना दुसरं पद देऊन इतर इच्छुकांना संधी दिली जाईल अशी चर्चा देखील होती, कारण आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यामुळेच शिरूर लोकसभेसाठी त्यांची दावेदारी संपली अशा चर्चा रंगलेल्या। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे म्हाडाचं अध्यक्षपद दिलं म्हणजे मला गप्प बसवण्यासाठी दिलं असा गैरसमज कोणी करून घेऊ नये। मी 2024ला लोकसभा निवडणूक लढवणार आणि महायुतीचाच उमेदवार असणार असा दावा आढळराव पाटलांनी केलेला आणि तसंच निवडून आलेला खासदार गेल्या 5 वर्षांपासून लोकांना दिसला नाहीये। मात्र मी खासदार नसतानाही गेल्या 5 वर्षात रात्रंदिवस काम करतोय, अनेक विकास कामं केली आहेत असं म्हणत त्यांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केला। आढळराव पाटील इथून 3 वेळेला निवडून आले होते। मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी एकदा आणि पुनर्रचनेनंतर 2दा असं एकूण 3 वेळा निवडून येत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं। सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच वर्चस्व या मतदारसंघावर होतं, पण 2004 मध्ये तिकीट नाकारलं म्हणून राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आढळराव पाटलांनी मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला। असं म्हणतात की शरद पवार स्वतः शिरूरमधून लढायला इच्छुक होते, पण आढळरावांविरोधात लढण्यापेक्षा पवारांनी माघार घेतली आणि माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। या मतदारसंघाचा बराचसा भाग हा ग्रामीण असला तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील यासाठी सर्वच पक्षांचा प्रयत्न असणार आहे। या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे।
2019च्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता। दरम्यान 2019 लोकसभेच्या आधी शिवसेनेतून आलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मैदानात उतरवलं। राजा शिवछत्रपती या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अमोल कोल्हे यांनी राजकारणाची कास धरत 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला। 2019 ला शिरूर लोकसभा मतदारसंघात 59.46% मतदानाची नोंद झाली आणि त्यावेळी मुख्य लढत शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातच झालेली। एकूण 21,20,988 मतदारांपैकी 12,92,381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल कोल्हे यांना 6,34,554 मतं मिळाली, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं मिळाली आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले। शिरूरमध्ये अमोल कोल्हे निवडून यायचं एकच कारण ते म्हणजे त्यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला मिळालेली लोकप्रियता। या मालिकेने अमोल कोल्हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना शिरूरमध्ये झाला। जातीच्या आधारावर मतांचं चित्र बदलेल असं शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाटलेलं, मात्र तसं काही घडलं नाही। 2019च्या निवडणुकीवेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली। ते टीका करताना म्हणाले की कोल्हे मराठा नाहीयेत तर माळी आहेत असं म्हणत त्यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला आणि त्यावर मी छत्रपतींचा मावळा असं प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार नाही याची काळजी अमोल कोल्हेंनी घेतली। मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजाने देखील कोल्हेंना मतदान केलं आणि याचाच फटका आढळराव पाटलांना बसला आणि त्यामुळेच गेल्या निवडणुकीत जातीचा मुद्दा तितकासा चालला नसल्याचं दिसून आलं। मात्र यावेळी मराठा आणि ओबीसींच्या मोर्चांमुळे जातीचा मुद्दा आता कितपत प्रभावी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आढळराव पाटील यांच्या मागे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याची ताकद उभी राहणार असल्यानं विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या समोरील आव्हानात आता भर पडली आहे। मात्र असं असलं तरी आढळरावांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांच्याकडून केला जातोय आणि तसा नुकताच एका लग्न सोहळ्यात हा आपल्याला प्रत्यय आल्याचंही पाहायला मिळतंय। दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीचा लग्न सोहळा भोसे इथं पार पडला आणि या लग्न सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे सुद्धा उपस्थित होते। वधूवरांना शुभेच्छा देताना अमोल कोल्हेंनी म्हटलं की पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला यायला उशीरच झाला, घड्याळ सुटल्यामुळे वेळ चुकली, मात्र वधूवरांच्या आयुष्यात सुख समाधानाची तुतारी वाजू दे असं म्हणत कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार केला आणि विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी हे वाक्य उच्चारताच दिलीप मोहिते हे देखील खळखळून हसले आणि त्यामुळेच अजित पवार समर्थक आमदार मोहितेंचं हे हास्य आढळराव पाटलांची मात्र धाकधूक नक्कीच वाढू शकते। या लग्न सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीच्या पाया पडत आशीर्वाद देखील घेतले आणि तसंच तुमचे आशीर्वाद मिळाले म्हणजे लोकसभेसाठी मला अण्णांचे आशीर्वाद मिळाले असं म्हणत मिश्किल टिप्पणी देखील केली। शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे आणि अशा स्थितीत अमोल कोल्हे यांच्याकडून निवडणूक काळात दिलीप मोहितेंची पडद्या आडून मदत मिळवण्याचा प्रयत्न हे अमोल कोल्हे मिळवू शकतात। तर याच भाषणानंतर आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका देखील केली। मंगलमय प्रसंगी कोल्हे वाचाळवीरांसारखं बरडतायत, एखाद्याच्या लग्नात जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करावं, वधूवरांना शुभेच्छा द्याव्यात, पण लग्न प्रसंगी जाऊन वाचाळवीरांसारखं बरडायचं हे बरं वाटत नाही असं आढळराव पाटील म्हणाले। तर आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं आढळराव पाटील यांच्या पाठीशी यंदा पक्षाचे स्थानिक नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच इतर नेत्यांचं बळ देखील असणार आहे आणि त्यामुळेच आता अमोल कोल्हेंसाठी ही निवडणूक नक्कीच आव्हानात्मक ठरेल। शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यामुळे गेल्या निवडणुकीतील पराभवानं सावध झालेल्या आढळरावांशी सामना करताना कोल्हे यांना ही निवडणूक गेल्या वेळी इतकी एकतर्फी जाणार नाही। 2019 ला अमोल कोल्हेंना त्यांनी केलेल्या मालिकांमधल्या भूमिकेचा मोठा फायदा झालेला, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये। मतदारसंघात ते फारसे न फिरल्यामुळे याचा फटका देखील त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत जास्त बसण्याची शक्यता आहे आणि हाच मुद्दा आढळराव पाटील यांच्याकडून मांडला जातोय आणि त्यामुळेच आता या महत्त्वाच्या मतदारसंघात जिथं फुटीनंतर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच अमोल कोल्हेंची खासदाराची भूमिका ही मतदारांच्या पसंतीस उतरली आहे की मतदार हे पुन्हा आपल्या जुन्या खासदाराची घरवापसी करणार
शिरूर मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा.